फायनली सीईटी सेलने आपलं जे कॅपचं जे शेड्यूल आहे ते डिक्लेअर केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे कॅपचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण एंडिंगपर्यंतचं शेड्यूल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। हे स्कॅम झालं या गोंधळामध्ये सीईटी सेल इतक्या लवकर शेड्यूल डिक्लेअर करेल असं वाटलं नव्हतं। मग आजचा व्हिडिओ बनवतोय ना, हा 3 गोष्टी मी कव्हर करणार आहे। एक म्हणजे काय, काल जे सीईटी सेलने कॅपचं जे शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कोणत्या डेटला तुम्हाला कोणती ॲक्टिव्हिटी करायची आहे। दुसरं आहे ते म्हणजे काय, तर आज आपली फायनल मेरिट लिस्ट सुद्धा डिक्लेअर होणार आहे, त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला माहिती देणार आहे। तिसरी आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कॅप राऊंड लवकरच स्टार्ट होतोय, मग तुमची जी कॉलेज लिस्ट आहे ती तयार आहे का, कोणते रूल्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत याबद्दल गाईड करणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची एक अनाउन्समेंट सुद्धा डिक्लेअर करतोय, त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा। आणखीन इम्पॉर्टंट पॉईंट काय तर कॅप राऊंड लवकरच स्टार्ट होतोय, जेणेकरून तुम्ही सगळ्यांनी आता तयारीला लागायचं आहे तुमच्या कॉलेज लिस्टसाठी। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सीईटी रिलेटेड जेवढे काही गोष्टी असतील, कंटेंट असेल तो या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, सीईटी सेलने जे कॅपचं जे शेड्यूल डिक्लेअर केले त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो। एक, आज आपली फायनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे आज फायनल मेरिट लिस्ट 24 जुलैला सीईटी सेल डिक्लेअर करणार आहे। त्यानंतर 25 जुलैला म्हणजे उद्या ते काय करणार आहे, ते सीट मॅट्रिक्स रिलीज करतं। सीट मॅट्रिक्स काय असतं, ती एक PDF असते ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजच्या ब्रँच वाईज, त्यांच्या कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत ते सगळं त्या PDF मध्ये डिक्लेअर केलं जातं। आता या PDF मध्ये कुठल्या कॉलेजच्या ब्रँच वगैरे वाढत हे आपल्याला कळतं की लाईक सर्च करावं लागतं, एखाद्या कॉलेजमध्ये नवीन ब्रँच आलेत का, किंवा त्या ब्रँचचा चॉईस कोड आहे, ओके, या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजतात। त्यामुळे सीट मॅट्रिक्स जी आहे ना ती महत्त्वाची आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म वगैरे भरायला जाताना त्यावेळी एखादं कॉलेज सापडत नसेल तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही सर्च वगैरे करू शकता। तर जी सीट मॅट्रिक्स आहे ते उद्या म्हणजे 25 जुलैला डिक्लेअर होते। ही डेट सीईटी सेलने अनाऊन्स केले आणि मला माहिती आहे हे जे शेड्यूल त्यांनी अनाऊन्स केलं आहे ते नक्कीच पोस्टपोन होत जातं, दरवर्षी होत जातं, या डेट्स आहेत ना पुढे मागे सतत होत जातात। तर 25 जुलैला आपली सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि आपला फायनली जो कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म बिलिंग आहे तो 26 जुलै ते 28 जुलै म्हणजे 26, 27 आणि 28 जुलै या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग असणार आहे। तर ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, आपल्याला इतकंच करायचं आहे, आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे, ठीक आहे। लॉग इन गेल्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंगचा ऑप्शन येतो, तो क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं, 3 स्टेप परफॉर्म करायचे असतात। म्हणजे एकतर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट दिलेली असते, वरती फिल्टर्स लावलेले असतात, आपल्याला फक्त ते फिल्टर चूज करायचे आणि जेवढी कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये आहेत किंवा आपल्याला टाकायचे ती फक्त चूज करून घ्यायची, ही पहिली स्टेप होती। दुसरी होती ती म्हणजे काय, जी कॉलेजेस तुम्ही चूज केलेले आहेत त्यांना तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स नंबर द्यायचा, म्हणजे पहिल्या नंबरला कुठलं ठेवायचं, दुसऱ्या नंबरला कोणतं ठेवायचं, असा सिक्वेन्स नंबर द्यायचा। आणि तिसरी स्टेज आहे ती पुन्हा व्हेरीफाय करायचे व्यवस्थित आहेत का आणि त्यानंतर ते सबमिट करायचे। लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही कॉलेजेस भरत असतात त्यावेळी तो ऑप्शन असतो, म्हणजे सुरुवातीला कॉलेजचं नाव आणि त्याच्यासमोर त्याची ब्रँच कोणती आहे। उदाहरणार्थ PICT कॉलेज आहे तर PICTचे कम्प्युटर इंजिनिअरिंग, PICTचे ENTचे सेपरेट ऑप्शन असतात, ठीक आहे। हे होतं कॉलेज लिस्टसाठी 3 दिवसांचा वेळ आहे। घाई गडबड करू नका, पहिल्याच दिवशी पटकन फॉर्म भरतो असं काहीही करू नका। जरी फॉर्म तुम्ही अर्धवट पेंडिंग ठेवला चालेल, नंतर लॉग इन करून परत भरता येतो, परंतु एकदा ऑप्शन फॉर्म सबमिट केलात तर तो परत भरता येत नाही। त्यामुळे काळजी घ्या। ऑप्शन फॉर्म कधी सबमिट होतो, ज्यावेळी तुम्ही सबमिट करता त्यावेळी तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येतो, तो OTP एंटर केल्यानंतर तो ऑप्शन फॉर्म सबमिट होतो, ठीक आहे। एकदा ऑप्शन फॉर्म सबमिट केला तर परत एडिट करता येत नाही। ॲटलिस्ट तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या स्क्रुटिनी सेंटरवरून किंवा ग्रीव्हन्सला अप्लाय करून तो फॉर्म एडिट करता येत होता, ऑप्शन फॉर्मला तसं नाही आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची। त्यानंतर ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1चा झाल्यानंतर त्याचं जे अलॉटमेंट आहे ते 31 जुलैला डिक्लेअर होणार आहे, म्हणजे तुम्ही जी कॉलेज लिस्ट भरली होती त्याच्यामधून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाले ते 31 जुलैला समजणार आहे। आणि सीट ॲक्सेप्टन्सची जी प्रोसेस आहे ती 1 ते 3 जुलैच्या दरम्यान होणार आहे। आता सीट ॲक्सेप्टन्समध्ये काय असतं, समजा एखाद्या मुलाला पहिल्याच नंबरचा ऑप्शन जर मिळाला असेल त्याच्या लिस्टमधला तर ते ऑटो फ्रीज होणार, त्या मुलाला मग त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार, ठीक आहे। दुसरं आहे, एखाद्या मुलाला काहीच त्यांना कॉलेज अलॉट झालं नाही तरीसुद्धा ते मुलं डायरेक्टली ते आपल्या कॅप राऊंड 2ला जाऊ शकतात,
ठीक आहे. आणि तिसरा ऑप्शन्स आहे ज्यांना काहीतरी त्या लिस्टमधून ऑप्शन मिळालं आहे आणि ते बेटरमेंटसाठी ट्राय करतात, मग त्यांनी काय करायचं, लॉग इनमध्ये बेटरमेंट चूज करायचं आणि पुढच्या राऊंडला जाता येते. हे आहे सीट ॲक्सेप्टन्स. आता जी मुलं बेटरमेंटला जातात किंवा ज्यांनी फ्रीज केले, सेल्फ फ्रीज केले किंवा ऑटो फ्रीज झाले, अशा मुलांना 1,000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते CET सेलच्या वेबसाईटवरती आणि त्यानंतर मग त्यांना पुढे जावं लागतं. ठीक आहे. आता ती प्रोसेस आहे ना, ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, मी त्यावेळी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेल. त्यानंतर हे होतं कॅपराऊंड 1साठी. सेम प्रोसेस आता कॅपराऊंड 2साठी रिपीट होणार आहे. कॅपराऊंड 2 जो आहे तो आपला ऑप्शन फॉर्म फिलिंग 5 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान स्टार्ट होणार आहे. परत सेम आपल्याला फॉर्म भरायचा आहे, परत एखादं कॉलेज अलॉटमेंट होतं, त्यांचा सीट ॲक्सेप्टन्सचा 3 दिवसाचा वेळ मिळतो. परत त्यांच्यानंतर कॅपराऊंड झाल्यानंतर वॅकन्सी मॅट्रिक्स येतं की पुढच्या राऊंडला किती वॅकन्सी आहे. ठीक आहे. सेम प्रोसेस ही 4ही कॅपराऊंडला स्टार्ट होणार आहे. आणखीन यावर्षी एक नवीन पॉईंट ॲड केला आहे की इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, म्हणजे कॅपराऊंड झाल्यानंतर सुद्धा CET सेल काय करतं, तर त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही कॉलेजेसला इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय करू शकता. यासाठी इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म ते स्टार्ट करत आहेत. आता त्याचे रूल्स काय आहेत, गाईडलाईन्स काय आहे, याबद्दल CET सेलने अजून सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे. परंतु लवकरच जसे आपले कॅपराऊंड स्टार्ट होतील ना, त्या गोष्टी क्लिअर होत जातील. हे होतं कॅपराऊंडचं ओव्हरऑल शेड्यूल. आता सगळं शेड्यूल मी एक्सप्लेन करत बसत नाही आहे, कारण कॅपराऊंड 1पर्यंतचं शेड्यूल महत्त्वाचं आहे. पुढे या डेट्स एक्सटेंड होणारच आहेत. ठीक आहे. आता येतो दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा. आज आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती डिक्लेअर होणार आहे. आता फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनलमध्ये काय फरक आहे, तर समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय होतं, मुलांना काही त्यांच्या कॅटेगरी रँक दिसत नव्हत्या किंवा काही मुलांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या आधी ओपनमधून अप्लाय केलं होतं, आता त्यांना डॉक्युमेंट भेटले, त्यांच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झालेत. ठीक आहे. मग अशा केसेसमध्ये किंवा काही मुलांनी 10वी-12वीचे मार्क्स चेंज केलेत, मग अशा केसेसमध्ये काय होतं, मुलांच्या रँक्स पण ॲड होतात किंवा रँक्स चेंज होतात. मग त्यामुळे फायनल मेरिट लिस्ट तुमची बनवली जाते. फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये थोडाफार डिफरन्स असतो. ज्या मुलांची रँक 1 ते 2000 आहे त्यांच्यामध्ये हा डिफरन्स फार कमी असतो, परंतु जसं जसं तुम्ही पुढे जाल रँकमध्ये त्यानुसार ते डिफरन्स 1000 2000 म्हणजे जी प्रोव्हिजनल रँक मिळाली त्याच्यापेक्षा जी फायनल मेरिट रँक येणार ती जरा वाढून येणार आहे. म्हणजे प्रोव्हिजनल समजा 1500 आली असेल तर त्या मुलाची आत्ता फायनल जी रँक आहे ते 1550 वगैरे किंवा 40 वगैरे अशी येऊ शकते. त्यामुळे तो थोडासा डिफरन्स आहे ना, तो तयार होऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कुणीही रँकवरून तुमची कॉलेज लिस्ट बनवायची नाही. जे आपले कट ऑफ आहेत पर्सेंटाईलचे तेच रेफर करा. उगाच या रँकच्या मागे लागून तुम्हाला हे कॉलेज गेल्या वर्षी हे कॉलेज मिळत होतं, यावर्षी हे मिळतंय का, हे पण मिळत नाही आहे, रँक्स वाढलेत, या गोष्टींचा विचार करू नका. रँकवरून कम्पेअर करत बसण्याऐवजी तुमचं पर्सेंटाईल आहे ना त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. हा होता दुसरा मुद्दा. आता तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर आपला कॅपराऊंड आहे तो शनिवार रविवार सोमवार या 3 दिवसांमध्ये होणार आहे. मग तुमची जी बाळांनो कॉलेज लिस्ट आहे ती तयार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कॉलेज आता अजून वेळ आहे 2-3 दिवसाचा. याच्यामध्ये काय करायचं आहे, सिम्पली तुमच्या पर्सेंटाईलनुसार जेवढी शक्य असेल ना तेवढी कॉलेजेस तुम्ही व्यवस्थित बनवा. आता या कॉलेज लिस्ट तुमची तयार आहे का, यासाठी 3 रूल्स लक्षात ठेवा. पहिला रूल म्हणजे काय, कॅपराऊंड 1साठी ऑटो फ्रीजसाठी ना पहिलं ऑप्शन ऑटो फ्रीजसाठी, म्हणजे आपल्याला पहिलं कॉलेज असं ठेवावं लागेल जे आपल्याला कधीही मिळणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही काय करा, COEPचं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा ऑप्शन तुम्ही वरती पहिल्या नंबरला ठेवा. ठीक आहे. जेणेकरून ते ऑटो फ्रीज होणार नाही आणि आपल्याला पुढच्या राऊंडला पण तुम्ही इलिजिबल व्हाल. ठीक आहे. आता काही मुलांचं म्हणणं नाही मला ह्याच कॉलेजमध्ये घ्यायचं आहे ॲडमिशन, मग अशा सिच्युएशनमध्ये ते कॉलेज पहिल्या ऑप्शनला ठेवू शकाल. परंतु माझं सजेशन काय आहे, तर पहिल्यांदा ऑप्शन असा ठेवा जो तुम्हाला कधीही मिळणार नाही. उदाहरणार्थ COEP कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा ऑप्शन ठेवला तर बरं होईल. दुसरा रूल काय आहे, तर इनफ कॉलेजेस. आता तुम्ही मला माहीत आहे तुमच्या कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या तयार आहेत. ठीक आहे. मुलं काय करतात, तर माझं पर्सेंटाईल इतकं आहे, गेल्या वर्षी मला हे कॉलेज मिळते, त्याच्या खाली जी कॉलेजेस आहेत ना त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल कट ऑफ असलेली ती मला ॲडच करायची नाही, मला जायचंच नाही तर मी ॲड का करू. हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कारण का होतं असं की कट ऑफ कितीनं कमी येणार आहेत, कितीनं वाढणार आहेत, या गोष्टी आपण डिसाईड नाही करू शकत. बायचान्स जर जे आपण म्हणत होतो नाही मला गेल्या वर्षीनुसार हे कॉलेज मिळते, त्याचा जर कट ऑफ आपल्याला मिळाला तर त्या लिस्टमधून एकही कॉलेज अलॉट होणार नाही. आणि अशी चूक तुम्ही करू नका. कारण का होतं असं, कॅपराऊंड 1ला आपल्याला सगळ्या सीट्स वॅकंट असतात आपल्याकडे आता. ठीक आहे. आणि ज्यावेळी पुढच्या कॅपराऊंडला तुम्ही जात असता, कॅपराऊंड 2, 3, 4 त्याच्यावेळी त्या सीट्स मुलांनी होल्ड केलेल्या असतात, बेटरमेंटसाठी गेलेले असतात. त्यामुळे म्हणाव्या तितक्या सीट्स ज्या आहेत ना शिल्लक नसतात. त्यामुळे असा विचार करू नका की कॅपराऊंड 1 नंतर कॅपराऊंड 2मध्ये कट ऑफ कमीच येणार आहे. भरपूर कॉलेजेसचे कट ऑफ कॅपराऊंड 2, 3, 4मध्ये वाढलेली दिसतील. ठीक आहे. त्यामुळे कॅपराऊंड 1साठी काळजी काय घ्यायची, तर
भलेही कॉलेजेस आपल्याला ती म्हणजे कट ऑफपेक्षा कमी असतील तरीसुद्धा ती लास्टला ॲड करून ठेवा, जेणेकरून जी तुम्हाला कॉलेजेस हवेत ती जर मिळाली नाहीत तर ॲटलिस्ट त्यामधून काहीतरी मिळावं. ठीक आहे, हा होता एक महत्त्वाचा लेवल. तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर कॉलेज लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, एक आहे तुमचा सिक्वेन्स मॅटर करतो. ठीक आहे, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही सिक्वेन्स चेक करत असता नंबर 1ला कोणता आहे, 2ला कोणता आहे, 3ला कोणता आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाय चान्स एखाद्या कॉलेजमध्ये जिथं आपल्याला ॲडमिशन घ्यायचंच नाही आहे, ओके, ते कॉलेजवरती वगैरे तुम्ही टाकलं आणि तेच जर तुम्हाला अलॉट झालं तर काय होईल, ज्या कॉलेजला जायचंच नाही आहे ते कॉलेज लिस्टमध्ये असल्यामुळे कॅपराऊंडमध्ये ते अलॉट होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घ्या की सिक्वेन्स सगळ्यात जास्त मॅटर करतो. CET सेलचं सॉफ्टवेअर काय करतं, जी ऑप्शन फॉर्म तुम्ही भरले आहेत पहिल्या नंबरपासून ते शेवटपर्यंत स्कॅन करत येतं की पहिल्या नंबरचं कॉलेज त्यांना कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग भेटले, ते कट ऑफला मॅच होतंय का, जर मिळत नसेल तर पुढचं कॉलेज चेक करतं, पुढचं कॉलेज चेक करतं की ते मॅच होतंय का, मिळत एखाद्या स्टेजला एखादं कॉलेज तुमच्या कट ऑफला मॅच होतं तर ते कॉलेज तुम्हाला अलॉट केलं जातं. त्याच्या खाली जी एवढी कॉलेजेस तुम्ही भरली आहेत ते बघत सुद्धा नाहीत. ठीक आहे, त्यामुळे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. कॉलेज लिस्टसाठी तुम्ही तयार राहा, व्यवस्थित तुमची कॉलेज लिस्ट बनवा. शक्य असेल तर ज्यांचं पर्सेंटाईल बिलो 80 आहे किंवा बिलो 70 आहे त्याची कॉलेज लिस्ट थोडी मोठी बनवा. ज्यांचं पर्सेंटाईल 80 म्हणजे 90 to 100च्या दरम्यान आहे, 90 to 100 पर्सेंटाईल लिस्ट थोडी प्रिसाईज बनवा, कारण का जास्त पण डिफरन्स तयार होत नाही कट ऑफमध्ये. ठीक आहे, आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. महत्त्वाचा व्हिडिओ यासाठी होता की कॅपराऊंडचं शेड्यूल आपलं डिक्लेअर झालं होतं. मला वाटलं होतं की ह्या गोष्टी चालू होतात की त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये स्कॅम वगैरे अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, मग CET सेल मे बी डिले करेल, परंतु त्याच्यावरती त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. एक गोष्ट सांगतो की तुम्ही कितीही आक्षेप घ्या रिझल्ट माझा चुकीचा आलाय, लिटरली एक गोष्ट तरी अशी झाली एका विद्यार्थ्याची, त्याने रिझल्ट 3 वेळा चेक केला होता. रिझल्ट दिवशी आत्ता काही दिवसांपूर्वी रिझल्ट दोन्ही वेगवेगळे, अशी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे हे कसं आहे, प्रत्येक सिस्टीममध्ये ना काहीतरी बग्स असतात, काही नालायक लोकसुद्धा असतात. त्यामुळे पूर्ण सिस्टीम बाद आहे असं काही नाही आहे की म्हणजे पूर्ण सिस्टीमचं, मात्र स्कॅम्स वगैरे होतात हे खरं आहे. ठीक आहे, सो आता तुमचा फोकस फक्त कॅपराऊंड 1वरती असू द्यात. या बाकीच्या गोष्टींपासून थोडं तुमचं जर लक्ष आहे ना ते इकडेच डायव्हर्ट करा. आणखीन ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, खरं तर मला माहिती आहे की आता शेवटचेच काही दिवस शिल्लक आहेत. कॅपराऊंड 1साठी मोजून 2 ते 3 दिवस शिल्लक आहेत. मी पुन्हा एकदा आपली कॅपराऊंडची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट करतोय. सेम मागच्या बॅचचे सुद्धा फीचर्स भेटणार आहेत तुम्हाला, म्हणजेच तुमचं ॲडमिशन होईपर्यंत डाऊट सपोर्ट जो कॉलवरती आणि व्हॉट्सॲपवरती भेटणार आहे तो डाऊट सपोर्ट भेटणार आहे. तुमची पर्सनल कॉलेज लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यावर तुम्हाला पर्सनल कॉलेज लिस्ट. तिसरं असणार आहे प्रत्येक स्टेजनुसार गाईड करणं, ऑप्शन फॉर्म फिलिंगपासून ते तुमच्या स्पॉट ॲडमिशनपर्यंत. आणि चौथा आणि इम्पॉर्टंट आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स. जे फीचर्स आहेत ते सगळे मागच्या बॅचचे मी ठेवलेले आहेत. आणि रजिस्ट्रेशन्स हे 2 ते 3 दिवसांसाठी पुन्हा ओपन करतोय. जर कुणाला खरंच गरज असेल काउन्सिलिंगची, एनरोल करायचं असेल तर नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला जे काही चांगले कॉलेजेस असेल ते नक्की त्यानुसार आम्ही तुमची लिस्ट बनवून देऊ. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत आणि रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.